राजाधिराज रामचंद्र भगवान की. तसं बघितलं तर मंडप पूर्ण भरलेला आहे, पण अजूनही काही जण बाहेर असतील, त्यामुळे तुमचा आवाज बाहेर गेला पाहिजे. त्यामुळे कोणी बाहेर राहिलेले असतील तर ते आत येऊ द्यावे. श्री महालक्ष्मी माता की. परमहंस सद्गुरु श्री बालकृष्ण महाराज की. मुख्य प्राण महारुद्र हनुमान की. श्री लक्ष्मी नारायण भगवान की. जय जय रघुवीर समर्थ
आज चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमी. सर्वांना माहिती आहे की हा देश जो ओळखला जातो तो राम आणि कृष्ण यांची भूमी म्हणून ओळखला जातो. त्याच रामप्रभूंचा आज अवतार धारण करण्याचा दिवस. त्रेतायुगामध्ये रामांनी अवतार धारण केला होता. त्यानंतर कित्येक वर्ष गेली, कलियुग उजाडलं. कलियुगाची देखील 5000 वर्ष होऊन गेली आहे. पण आजही भगवंताचा रामांचा जन्म आपण का साजरा करतो किंवा त्यांचं चरित्र आज देखील का गायलं जातं, यासाठी त्यांनी जो केलेला त्याग आहे, त्यांनी जी दाखवून गेलेली नीती मूल्य आहे, त्या आधारामुळे आपण आजही त्यांचं पूजन करतो, त्यांचा जन्म उत्सव आपण साजरा करतो. राम नवमी 5 अक्षर आहेत. माझ्या गुरूंनी जे सांगितलं रामनवमी म्हणजे काय आपण दरवर्षी साजरी करतो, पण मी तुम्हाला रामनवमी या अक्षरांचा जेव्हा भेद करून सांगेन तेव्हा मग आपण विचार करूया की खरोखर आपण जी रामनवमी साजरी करतो ती त्या अर्थी करतो की नाही. कारण आपल्याला वेळ खूप कमी आहे. 4:15 पर्यंत आपल्याला जन्म उत्सवापर्यंत जायचंय, म्हणजे पूर्ण कथा भागही करायचा आहे. त्यामुळे पूर्वरंग आटोपता घेऊन आपण चरित्र भागाकडे वळणार आहोत. त्याआधी फक्त रामनवमी ही 5 अक्षरं म्हणजे काय जे माझ्या गुरूंनी सांगितलं तेवढं आपल्या पुढे सादर करतो. राम म्हणजे काय? रामनवमी मधला राम म्हणजे राग आणि लोभ यांचा क्षय करणे. राग किंवा क्रोध जो आपल्याला येतो त्या क्रोधाचा आणि लोभाचा, लोभ म्हणजे काय आपल्याकडे आहे आता एवढा पगार आहे एवढ्यात भागतोय, समजा सरकारी अधिकारी असेल एवढ्यात भागतोय, पण नाही टेबल वरून घेतल्यात ठीक आहे, टेबल खालून पण अजून घेणं याला लोभ म्हणतात. सद्गुरुनाथ स्वामी महाराज. आणि हा जो असलेला लोभ आहे हा नेहमी आपल्याला वाईट मार्गाकडे नेणारा असतो. त्यामुळे राग आणि लोभाचा क्षय करणे. म मधला राम. म म्हणजेच काय तर मनामनांचा समन्वय साधणे. आपण उत्सव साजरे करतो, सगळेजण एकत्र येतो. मग असं करत असताना प्रत्येकाचा मनाचा आपण आदर केला पाहिजे, मनामनांचा समन्वय जपला पाहिजे. राम. न म्हणजे काय तर नाविन्याचा ध्यास. सतत काहीतरी नवीन आपण नवीन शिकलं पाहिजे, नवीन काहीतरी सुधारणा केली पाहिजे. तो नाविन्याचा ध्यास प्रत्येक रामनवमीला आपण दाखवला पाहिजे. राम न. व म्हणजे काय तर व म्हणजे वर्णभेदांचा नाश करणे. आपल्याकडे वर्ण व्यवस्था अशी होती की त्याने सर्व समाज हा व्यवस्थित राहिला पाहिजे, ज्याचं त्याचं त्याने ते कार्य केलं पाहिजे. पण आज उलट झालंय. वर्णावरून भांडणं होतात. आधीच एकतर हिंदू समाज एकत्रित झाला पाहिजे, त्यात वर्णांमध्ये भांडणं असल्यामुळे हिंदू समाज राहिला बाजूलाच, वर्णांमध्येच भांडणं सुरुवात झाली. त्यामुळे रामनवमी आपल्याला काय शिकवते तर वर्णभेदांचाही नाश करणे. हे झालं इथपर्यंत. आणि सगळ्यात जो शेवटचं अक्षर आहे मी, राम न व. वर्णभेदांचा नाश, राग लोभांचाही नाश, नाविन्याचा ध्यास, मनामनांचा समन्वय, राम न व. आणि शेवटचा जो मी आहे हे काय आहे हा सगळ्यात मुख्य आहे. एवढं सगळं करून देखील जर शेवटचा मी आहे, मी म्हणजे काय, मी म्हणजे मीपणा, मी म्हणजे अहंकार, हे एवढं सगळं करून देखील हे मी केलंय असं जर म्हटलं तर देव म्हणतो काही नाही, तू काही केलेलं नाहीये. त्या मीपणाचा त्याग करणं अत्यंत आवश्यक आहे. मी म्हणजे अहंकार. जेव्हा आपण मीपणाचा त्याग करतो, नाश करतो, तेव्हाच भगवंत आपल्याला आपलासा करून घेतो. आणि या सगळ्यांचा जर आपण विचार करून आपल्या जीवनात ते उतरवलं तर आपण खऱ्या अर्थाने रामनवमी ही साजरी करू. आणि म्हणूनच निरूपणासाठी घेतलेल्या मूळ अभंगात ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणताय, आपला हाच विषय आज संध्याकाळी कीर्तन आहे 7 वाजता, तर हाच विषय आपण पुढे उलगडणार आहोत. वेळेच्या अभावी आपल्याला चरित्र भागाकडे वळायचं आहे. गोंदवलेकर महाराज काय म्हणतात की रामनवमीच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे. मनी धरा राम, भागी धरा राम. आपण जे काम आहे आपलं ते करायचं आहे, पण हे काम करत असताना देखील मनामध्ये रामनामाचं ध्यान करायचं, रामनामाचं स्मरण करायचंय, जेणेकरून भगवंताची प्राप्ती आपल्याला सहजगत्या होईल.
आणि ही प्राप्ती कशी झाली ही चरित्र भागाकडे आपण बघणार आहोत. मनी धरा राम आधी धरा राम, मनी धरा राम आधी धरा राम, बाबुबाची श्रम करुणी काय, बाबुबाची श्रम करुणी काय, मनी धरा राम आधी धरा राम, मनी धरा राम मनी धरा राम, मनी धरा राम आधी धरा राम, आधी धरा राम, आधी धरा राम. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे आपण 2 मिनिट भगवंताचं नामस्मरण करणार आहोत. ताठ बसा अगदी आणि टाळी खणखणीत वाजा. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र भगवान की, मुख्य प्राण महारुद्र हनुमान की, श्री महालक्ष्मी माता की जय. अहो हा मुलगा कोणाचा आहे? कोणाचा आहे हा मुलगा? असं त्या दिवशी राजा म्हणत होता, मी नाही. कीर्तनाचा पूर्वरंग झाल्यावरती गजर वगैरे झाल्यानंतर लक्ष एक सगळीकडे बाजूला वगैरे जातं, त्यामुळे कोण लक्ष देऊन ऐकतंय एवढं विचारण्यासाठी म्हणून किंवा बघण्यासाठी. तो एक राजा होता, तर त्या राजाने विचारलंय की हा मुलगा कोणाचा आहे. बरं, हा राजा जो असा होता बरोबर अनायासे तिकडे पोचला होता आणि ते मूल 1-1.5 वर्षाचं असेल. पूर्ण त्या नदीच्या वाळवंटात फिरत होतं आणि त्यांचे आई वडील काही सापडत नव्हते त्या राजाला, या मुलाचे. म्हणून सर्वत्र सगळ्यांना हा विचारत होता, हा राजा नक्की कोण आहे. आणि करता करता एकदम या मुलाचे आई वडील समोर आले आणि ते म्हणाले की काय करतोय राजा, तू काय करतोयस, नक्की कोण आहे, कोणाचा शोध घेतोय तू. तेव्हा राजा म्हणाला की या मुलाचे आई वडील सापडत नाहीये. आणि ज्या वेळेला या आई वडिलांनी त्या मुलाकडे बघितलं, त्या मुलाला बघता क्षणी या आई वडिलांची दृष्टी गेली, डोळे गेले यांचे, आंधळे झाले. ही अघटित घटना घडल्याबरोबर त्या आई वडिलांना खात्री पटली की हा आमचाच मुलगा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, बुवा रामजन्म करायचा आहे आपल्याला, तुम्ही आख्यान विसरलात की काय? तर नाही, त्याचा उलगडा मी तुम्हाला जेव्हा कथा पुढची सांगेन तेव्हा बरोबर तुमच्या लक्षात येईल. हे जे आई वडील होते यांनाही संतती नव्हती आणि हे देखील यांनी ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली आणि तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतल्यावरती ब्रह्मदेवाने सांगितलं की तुम्हालाही पुत्र होणार, पण तुम्ही त्या मुलाला जर बघितलं, तुम्ही त्या मुलाला बघितलं तर तुमचे डोळे जातील. मान्य आहे का? ते म्हणायला लागले काहीच नाही तर तेवढं तरी पुढचं पुढे बघून घेऊ, पुत्र हवा. त्यामुळे ब्रह्मदेवानी तथास्तु म्हटलंय. कालांतराने यांना मुलगा झाला. मुलगा लहान होता तोपर्यंत ठीक होतं, हळूहळू मुलगा चालू लागला 1-1.5 वर्षाचा झाल्यावर. आता काही हा थांबे ना, म्हणून यांनी काय केलं होतं, आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधून घेतली होती की मुलाला बघायलाच नको. शेवटी हा मुलगा चालायला लागल्याबरोबर एके दिवशी नदीच्या वाळवंटाजवळ गेला घरातून निघून आणि तो बरोबर या राजाला सापडला. कळतंय का काही कुठच्या मुलाबद्दल मी बोलतोय ते? नाही ना? हा मुलगा कोण होता माहिती आहे का? नाही, हा मुलगा म्हणजे श्रवण बाळ होता.
ही कथा श्रवण बाळाची आहे. आणि हा राजा कोण होता? तर हा तोच अयोध्येचा नायक दशरथ राजा होता. या श्रवणाच्या आई वडिलांनी या दशरथ राजाला आशीर्वाद दिला की राजा, तू आम्हाला आमचा मुलगा आणून दिलास म्हणून आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो की जा, तुला 4 मुलं होतील. बघा, ही कथा खूप जणांना माहिती नाहीये म्हणून मुद्दाम सांगणं भाग पडलं. श्रवण बाळाची एक कथा आपल्याला माहिती आहे की श्रवण बाळाला बाण लागला आणि त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी शाप देऊन त्या योगे दशरथ राजाने पुढे यज्ञ वगैरे केला. पण हा नक्की श्रवण बाळ होता कोण? तर या श्रवण बाळाचं गाव जे होतं ते उन्नाव नावाचं गाव होतं. उन्नाव म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये हे उन्नाव नावाचं गाव आहे. आणि याच्या आई वडिलांचं नाव शांतवर कुमार आणि आईचं नाव ज्ञानवती असं होतं. श्रवण बाळाची कथा ऐकलीच नसेल, कारण कीर्तनकारच मुळात सांगत नाही ही कथा. कीर्तनकारांनाच माहिती आहे का नाही मला माहिती नाही, पण माझ्या जे गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे मी कथन करतो. ज्ञानवती आणि शांतवर कुमार असे हे आई वडील होते. आणि पुढे या दशरथ राजाला आशीर्वाद दिलाय की जा, तुला पुत्र होईल म्हणून. बरं, आता हा काळ कोणता होता? तर त्रेतायुगामध्ये ही कथा घडलेली आहे. आणि याच त्रेतायुगामध्ये रावण, कुंभकर्ण, वारीच असे, शूर्पणखा, खल असे विविध राक्षस यांनी उत्पात माजला होता. आणि ही पृथ्वी माता जी आहे ही दीन बनून भगवंताकडे वैकुंठामध्ये क्षीरसागरामध्ये गेलेली आहे. आणि तिथे शेषावर पहुडलेले भगवान श्री विष्णू यांचं ध्यान केलंय आणि त्यांचा धावा करू लागली आहे. धावर मापदे ज्ञान विलासा पूर्ण परात्पर शांती निवास, पूर्ण परात्पर शांती निवास. भगवंता, हा रावण, हे कुंभकर्ण, हे राक्षस जे मातले आहेत त्यांनी या पृथ्वीवरती देवराज्य म्हणून ठेवलं नाहीये. संतांना खूप फिरतात. हे ऋषी मुनी जेव्हा जेव्हा यज्ञ करायला जातात तेव्हा त्या यज्ञामध्ये मांसाचे गोळे आणून टाकतात, त्या विध्वंस करून टाकतात त्या यज्ञांचा. अनेक स्त्रियांना उचलून घेऊन जातात. एवढे क्रूर कर्म करणारे हे राक्षस माजलेले आहेत. तेव्हा देवा भगवंता, त्राही मां, आमचं रक्षण करा म्हणून पृथ्वी माता गाय बनून त्यांच्याकडे गेली आहे. भगवंताकडे सर्व देव जमलेले आहेत आणि धावा करतायत. रावण हा खल दुर्मद भारी, रावण हा खल दुर्मद भारी, तोडवी भय नायक भास, तोडवी भय नायक भास. भावर मापदे, भावर मापदे, भावर मापदे. देवा भगवंता, धावा, काहीतरी करा जेणेकरून या पृथ्वीवरचं हे अरिष्ट यांचा नाश होईल. रावणाचा बंदोबस्त करा. भगवंताने कृपा कटाक्ष टाकलाय. कृपा दृष्टीने फक्त बघितलंय आणि त्यांच्या बघण्यानेच सगळ्यांना कळलं. राजीव लोचनेच्या भगवंताने सांगितलं काहीही काळजी करू नका, मी स्वतः अवतार धारण करेन. राजीव लोचनेच्या देवोक्तींचे करून या श्रवण, मा भयुष्ट शासब्दे स्थविले ते स्वांगी पंकज प्रवण. काही काळजी करू नका, मी अवतार घेईन आणि तुम्ही सर्व देव वानर बनून, वानर सैन्य बनून मला सहाय्य करा. ही महालक्ष्मी जगदंबा ही सीतेच्या रूपात जनकाच्या इथे जन्माला येईल. भगवान साक्षात महादेव माझा दास हनुमान बनून जन्माला येतील आणि सर्वांनी मिळून या रावणाला समाप्त करायचा आहे. मग आता हा जो अवतार होणार होता रामाचा, हा कुठे होणार होता? अयोध्या, मथुरा, माया, सप्तपुरी ज्या सांगितलेल्या आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची आणि अवंतिका, पुरी आणि द्वारका, जगन्नाथपुरी आणि द्वारका अशा 7 मोक्षदायिनी नगरी आहेत.
त्यातली जी प्रमुख मुख्य पहिलाच जो नाव येतं ती अयोध्या नगरी. भगवंतांनी देवाने लक्षण सांगितलेलं आहे की मी कुठच्या नगरीमध्ये जन्माला येतो. अयोध्या. आता अयोध्या म्हणजे नक्की काय? अयोध्येचा जर व्युत्पत्ती केली त्या शब्दाची, योद्धा न भवती इति अयोध्या, म्हणजेच काय तर जिथे युद्ध कधीही लढलं गेलं नाही. साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्या नगरातले नगरवासी जन भांडण करत नसत, अगदी एकोप्याने राहत होते. शासनाला तिकडे काही वेगळी भांडण तंटा मुक्त योजना राबवावी गरज पडत नसे. आणि म्हणूनच अयोध्या अशी सुंदर नगरी होती. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर स्मार्ट सिटी होती. आता स्मार्ट सिटीचं खूळ आलेलं आहे. खूळ म्हणत नाही त्याला, कारण प्रगती ही नेहमी चांगली असावी. पण आपण पणजीला गेलं तर बघतो आज रात्री कोण खड्ड्यात पडेल सांगता येत नाही. सद्गुरुनाथ स्वामी महाराज की. ही अयोध्या स्मार्ट सिटी होती, पण आजच्या सारखी नव्हे. नगरातली रचना इतकी सुंदर अशी होती, कारण या नगराचा जो राजा होता तोही तसाच होता. ज्याप्रमाणे मी सांगितलं की देव कुठे येतात जिथे युद्ध होत नाही. मग मला सांगा, आपल्याही घरी ते येऊ शकणार नाहीत का? रामाचा अवतार आपल्याही घरी होईल, पण आपण आपलं घर ही अयोध्यासारखं बनवायला हवं. कसं? भांडण करून उपयोग नाही. घरात जर एकमेकांचं भांडण झालं तर भगवंत म्हणतात इथे वास करायला नको. आणि पुढचं लक्षण सांगितलेलं आहे. हा राम किंवा भगवंत कोणाच्या घरी येतात? दशरथ. दशरथ म्हणजे काय? शास्त्रात सांगितलंय रथ म्हणजे शरीर किंवा इंद्रिय, आणि 10 ही इंद्रिय ज्या राजाने आपल्या नियंत्रणात ठेवलेली आहे तो राजा म्हणजेच दशरथ. आणि म्हणूनच आपण सर्व आपली इंद्रिय ही भगवंताच्या चरणी लावावी, अशाकडे राम जन्माला येतो. आणि हा राजा अतिशय पराक्रमी असा होता. या राजाला 3 पत्नी होत्या. आता तुम्ही म्हणाल की सर्व चांगलं चाललंय, मग कथेत अडलंय कुठे? कोठे काही एक असे तर दुसरे नाही. सर्व काही असतं, पण प्रपंच किंवा संसार हा असा आहे. स्वामी विवेकानंद स्पष्ट सांगायचे, संसार किंवा प्रपंच हा 3 पायांचा चौरंग आहे. चौरंग म्हणजे त्याला 4 पाय पाहिजेत, नाही का? पण संसारात 4 पाय नसतात, 1 पाय कमी असतो. 3 पायांचा चौरंग हा संसार आहे. कुठे ना कुठे काहीतरी कमी असणारच. दशरथ राजाला काय कमी होती? सर्व काही असलं तरी त्याचं मन काही शांत होत नव्हतं, कारण याला पुत्र नव्हता, संतती नव्हती. आणि एकदा आपण बघतो काही घरांमध्ये खूप पैसा असतो, खूप प्रॉपर्टी असते, पण खाणारा कोणी नसतो. संपत्ती नसते, संपत्ती खूप असते, संतती नसते. आणि काही घरांमध्ये आपण बघतो की संतती खूप आहे पण संपत्ती इल्ला. 10 पोरं असतात पण खायला काही नाही. पण राजा अतिशय खिन्न मनाने भगवंताची प्रार्थना करत असे की काही पुत्र नाहीये देवा, काय करावे? आणि अशातच या राजाला एक स्वप्न पडतं पहाटेच्या वेळी. तव राजाने स्वप्न देखिले, आपण दोघा पुरुषासी बधिले. राजाने स्वप्न बघितलं. त्या स्वप्नामध्ये पहाटेच्या वेळेला पडलेलं स्वप्न, त्यात त्याने बघितलं की मी 2 पुरुषांचा आणि एका स्त्रीचा वध केलेला आहे. आणि एका स्त्रियेसी वधिले, कारण नसता. आधीच संतती नव्हती या राजाला, त्यात हे स्वप्न पडलं. आता स्वप्न पडलं होतं. आताच्या काळात आपण बघतो दिवसा ढवळ्या मारतात तरी कोर्टमध्ये साक्ष देतात की मी काही खून केलेला नाहीये. असे निष्ठुर आपण झालेलो आहोत कलियुगातले मानव. दशरथ राजाला स्वप्नात त्याने बघितलं होतं की आपण 3घांची हत्या केली आहे, तरी तो हल्ला चलबिचल झाला. आणि काय करावं म्हणून आपल्या कुलगुरूंकडे, पुरोहितांकडे, वसिष्ठ मुनींकडे गेलाय. वसिष्ठांनी सांगितलं की राजा घाबरू नकोस, स्वप्नच आहे, पण स्वप्न जरी असलं तरी असं व्हायला नको होतं स्वप्नात सुद्धा
त्यामुळे तू एक काम कर, तू मृगया कर. मृगया म्हणजे शरीर शिकारीसाठी जा आणि शिकारीला जाऊन 3 प्राण्यांची तू शिकार कर, 3 पशूंची शिकार कर. त्यामुळे हा दोष निवृत्त होईल. आणि म्हणूनच हा राजा दशरथ राजा कृष्ण राम 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 कृष्ण राम 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 कृष्ण राम 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 कृष्ण राम 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 राया राघवा कीर्तनाचा संकेत आहे की खूप मोठी हस्ती किंवा स्वामीजी वगैरे आले तर त्यांचं आदरपूर्वक नमन किंवा भगवंताचं नाव घेऊन करावं. म्हणूनच श्रीमद श्री शिवानंद स्वामी महाराज की, श्री महालक्ष्मी माता की. म्हणून हा दशरथ राजा शिकारीसाठी म्हणून त्या वनात गेलाय. आणि मगाशी मी ज्याप्रमाणे कथा सांगितली की तो जो श्रवण बाळ होता, ज्याचे आई वडील आंधळे बनले होते, तोच श्रवण बाळ त्या वनामध्ये पोचला. किती संयोग आहे बघा. रात्रीची वेळ होती, पूर्ण दिवस राजा शिकार करून करून थकला होता. एकही पशु त्याला त्यावेळी सापडला नाही. आणि म्हणूनच राजा पाणवठा जवळ येऊन एका झाडावरती बसला होता. आणि हा दशरथ राजा शब्दभेदी होता. शब्दभेदी म्हणजेच काय तर काळोखात जिथून शब्द येतोय तिथे हा लक्ष वेधत असे आणि बाण मारत असे आणि तो बाण अचूक लागायचा. असा हा शब्दभेदी दशरथ राजा त्या झाडावरती पाणवठ्याजवळ बसला होता. आणि त्याच वनामध्ये हा श्रवण बाळ आला. आणि या श्रवण बाळाने त्याच्या आईने सांगितलं की बाळा तहान लागली आहे रे, पाणी आहे का, जरा बघशील का. म्हणूनच हा श्रवण बाळ मातृपितृभक्त होता, आई वडिलांची सेवा करणारा होता. आणि आईला तहान लागते म्हणून त्या निबिड अशा अरण्यात रात्रीच्या वेळेला हा पाणी कुठे मिळतंय का म्हणून बघू लागला. आणि जवळच पाणवठ्याजवळ जाऊन बुडू 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 ऐसा तोच आवाज झाला. बुडबुड बुडबुड असा आवाज झाला. आणि दशरथ राजा त्याच वेळेला सावध असा होता. दशरथ शिर सोडी, दशरथ शर सोडी फेगुनी त्या दिशेला. आणि जो दशरथ राजाने बाण मारला, सुसणाना सणाना सुसणाना सणाना, दशरथ राजाने जो बाण मारला त्या आवाजाने पूर्ण अरण्य अगदी हादरून गेलं. सुसणाना सणाना शरणी घे अचूक भेदो जाई. हर 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 भगवंता, हर 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 हर. ऐक अशी जोरात किंकाळी आली त्या वनामध्ये. दशरथ शब्द येई त्या कानी. हर 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 असे मोठ्याने शब्द आले. ऐक आज किंकाळी ती श्रवण बाळाने फोडली. आणि तो बाण अचूक जाऊन श्रवण बाळाच्या वक्षस्थळावरती लागला. आणि तो त्या रक्ताच्या थारोळ्यात तिथे पडला. दशरथ राजा खिन्न मनाने आला. त्याला काय होतंय तेच कळेना. आत्ता आपण बाण सोडलेला, त्याला वाटलं कोणतरी हिंस्र पशु मेलेला असेल. बघतो तर काय तिथे एक तरुण असा कुमार पडलेला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो श्रवण बाळ, तो बाण असा लागलेला होता. आणि आई ग म्हणून कणत होता. राजा खिन्न मनाने समोर आला आणि बघू लागला, अरे बाळा कोण आहेस तू. तेव्हा
श्रवण बाळ सांगू लागला, महाराज मी श्रवण बाळ आहे. माझे आई वडील इथून जवळच असलेल्या एका कावडीमध्ये असतील. तू एक काम कर राजा, माझ्या आईला तहान लागलेली आहे, तेव्हा तू ही जो घागर आहे ही घागर घेऊन जा आणि ती पाणी जे आहे ते त्या माझ्या आई वडिलांना देशील का रे? पण फक्त देताना एक कर बा, की तू कोण आहेस हे सांगू नका आणि माझा प्राण आता जाणारच आहे, पण एक मात्र सांगतो, मी कोण आहे हे माझ्या आई वडिलांना सांगू नको, नाहीतर ते पाणीही पिणार नाही. राजा बरं म्हणाला आणि अशा पद्धतीने तो दशरथ राजा ती घागर घेऊन आलाय आणि तिथे जे आई वडील होते त्यांना शोधून काढलंय. ते बिचारे, श्रवणा आलास का? इतका वेळ लावलास रे, तहान लागलीये खूप, पाणी दे रे म्हणू लागले. त्यावर दशरथ राजा एवढा शूरवीर पण बोलू शकला नाही. कोणत्या तोंडाने सांगे की मी तुमच्या मुलाची हत्या केलेली आहे? शेवटी पाणी द्यायचं होतं त्यांना, श्रवण बाळाची शेवटची इच्छा होती, म्हणून आई सांगते, बाळा बोलत का नाहीयेस, बोल दे. दशरथ राजांचे हात थरथर थरथर कापतायत आणि शेवटी दशरथ राजाने सांगितलं की आई तुझा श्रवण बाळ नाही राहिलाय ग. काय म्हणून की तो टाहो फोडलेला आहे त्या आई वडिलांनी. राजा काय गुन्हा होता रे माझ्या श्रवण बाळाचा? कोणत्या गुन्ह्याची शिक्षा तू दिली आहेस त्याला? दशरथ राजा समजूत काढू लागला, आई खरोखर तुझ्या श्रवण बाळाची काही चूक नव्हती ग, पूर्णतः चूक माझी होती. आणि अशा वेळेला त्याच श्रवण बाळाच्या आई वडिलांनी ज्यांनी आशीर्वाद दिला होता या दोघांनाही, ज्ञानवती आणि शांतवन कुमार, त्या दोन्ही आई वडिलांनी शाप दिलेला आहे. प्राणांत काळी मन शापित त्या नरेशा, तू पुत्र पुत्र करुणी मरशील ऐसा. राजा जा, आमची हाय तुला लागणार. तू माझ्या मुलाचा वध केलाय, त्याची हत्या केली आहे. तुला पुत्र होईल, पण तू पुत्र पुत्र करून मरशील, जसे आम्ही आता प्राणत्याग करत आहोत. आणि म्हणूनच त्या आई वडिलांनी तिथेच प्राणत्याग केला. सज्जन हो, दशरथ राजा करायला गेलेला एक आणि झालं भलतंच. स्वप्न पडलेलं त्याच्या दोष निवृत्तीसाठी म्हणून गेलेला खरोखरच 3 जणांची हत्या करून आला. आणि शेवटी वसिष्ठांजवळ येऊन विचारता झाला की स्वामी काय करावं आता, हे एवढं मोठं पातक घडलेलं आहे. वसिष्ठ कुलगुरू होते आणि कुलगुरू नेहमीच हिताचा उपदेश करतात. त्यामुळे त्यांनी सांगितलं, राजा खेद मानून ठेवू नकोस, आपण याची निवृत्ती करूया. जे पाप घडलंय त्याची निवृत्ती करूया आणि म्हणूनच यासाठी एक भला मोठा यज्ञ आपण करू आणि ज्या अर्थी यज्ञ पण होईल, तुझ्या पापाची निवृत्ती देखील होईल आणि तुला पुत्र देखील होईल. असा सर्व प्रकारे मिळून एक असा यज्ञ करू आणि सुचवलेला आहे पुत्र कामेष्टी यज्ञ. इष्टी म्हणजे पुत्र काम इष्टी, इष्टी म्हणजे यज्ञ, काम म्हणजे कामना, पुत्र म्हणजे पुत्र व्हायच्या कामनेच्या दृष्टीने केलेली इष्टी म्हणजे यज्ञ, त्याला पुत्र कामेष्टी यज्ञ म्हणतात. आणि यासाठी ऋष्यशृंग मुनींना पाचारण करण्यात आलंय आणि सुंदर असं यज्ञाचं नियोजन झालंय. काही कमी नव्हतं यज्ञाला. आणि यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळेला यज्ञ पुरुष तिथून प्रगट झालेत आणि हातात पायस घेऊन आलेत आणि ते पायस दशरथ राजाला दिले. राजा, देवलोकातून नारायणांचा संदेश घेऊन मी इथे आलेला आहे. हे पायस तू तुझ्या 3ही राण्यांना दे, ज्या योगे गर्भ हा त्यांना राहील आणि थोर असे नारायण स्वतः तुमच्या कुळामध्ये अवतार घेतील. राजाने 3ही राण्यांना हे पायस दिलेलं आहे आणि या पायसाच्या प्रसाराने, हा प्रसार अगदी श्रद्धापूर्वक श्रवण केल्यामुळे, घेतल्यामुळे, ग्रहण केल्यामुळे त्या 3ही राण्यांना गर्भ धरलेला आहे. आणि म्हणूनच महिने गेलेत, लोटलेत आणि धर्मशास्त्र काय सांगतं की गर्भवती स्त्रीचे डोहाळे विचारावे. धर्मशास्त्र सांगे डोहाळे पुसावे, त्या स्त्रीचे डोहाळे विचारावे.
विचारावे की तुला काय नक्की करावंसं वाटतंय. कारण डोहाळे म्हणजे त्या जे गर्भ आहे त्याच्या मनात जी इच्छा होते निर्माण, ती इच्छा त्या आईमार्फत ती पूर्ण होते असं म्हटलं जातं. म्हणून राजा आधी कौसल्याच्या महालात आलेला आहे. कौसल्याच्या महालात येऊन बघतो तर काय, कौसल्य अगदी भाव समाधीमध्ये असायची. अहो साधी गोष्ट आहे, आपण फक्त भगवंताचं नाम घेतल्यामुळे आपण रंगून जातो. कौसल्याच्या उदरात गर्भात साक्षात त्रिभुवन नायक होते. तिला किती आनंद होत असेल. मन हे राम रंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले. अयोध्येमध्ये त्या कौसल्याच्या महालात कौसल्याची अवस्था कशी होती, अगदी पूर्ण राममय होऊन गेलेली होती ती कौसल्या. आणि दशरथ राजा समोर आले त्याची सुद्धा तिला कल्पना नव्हती. अशा वेळेला अवघ विश्व तिला राममय झालं होतं. आणि अशा वेळेला त्या दशरथ राजांनी विचारलं की कौसल्ये, तुला काय करावं असं वाटतंय, तुझे डोहाळे काय आहेत. त्या कौसल्येने जे उत्तर दिलंय ते अतिशय अद्भुत असं होतं. आणारे धनुष्य मारीन रावण, आणारे धनुष्य मारीन रावण, दास हनुमान मेळवीन, दास हनुमान मेळवीन. आणारे धनुष्य, आणारे धनुष्य. दशरथ राजाला सांगू लागले कौसल्या की ते धनुष्य बाण आणा, माझी सगळी शस्त्र आणा, त्या रावणाचा वध करते. हे कौसल्याचे डोहाळे. आज सुद्धा रामप्रभू नारायण भगवंत विष्णू हे यायला तयार आहेत, पण तशी माता पितर असली पाहिजे. म्हणूनच कौसल्याचा जो विचार होता, धनुष्यबाण घेईन, त्या रावणाचा वध करीन. सुमित्रेच्या महालात सुमित्रेची चौकशी केली आहे. तुला काय करावं असं वाटतंय. ज्येष्ठ असे जो सुत सेवा करीन मी, त्यासोबत त्या ज्येष्ठाची मी नेहमी सेवा करेन, असे सुमित्रेचे डोहाळे होते. आणि कैकेयीच्या महालात येऊन विचारता झाला, दासानुदास मी असावा, तो जो भगवंत येणार आहे त्याचा मी दासानुदास असेल, असे त्या कैकेयीचे डोहाळे होते. आणि असं करता करता चैत्र महिना उजाडला. चैत्र महिन्यातली नवमी तिथी, आणि त्याच नवमी तिथीला पाचही ग्रह उच्चीचे होते. सूर्यवंशातील जो सूर्य होता तो माध्यान्नी आलेला होता. आणि अशा वेळेला पुनर्वसू नक्षत्र, चंद्र जो कर्क राशीमध्ये होता, आणि त्याच वेळी पुनर्वसू नक्षत्रात सोमवार होता. रामजन्माची जो दिवस आहे तो सोमवार आहे. या सोमवारी सूर्य सुद्धा माध्यान्नी आला. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती, दोन प्रहरी सूर्य काय झालंय. सगळ्यांना आनंद झालेला होता. सूर्य नारायण सुद्धा वरती येऊन वाट बघतोय. का वाट बघतोय. सूर्याची गती कधी थांबत नाही. आपण बघितलंय कधी सूर्य सुट्टीवर गेलाय, तो कधीही आपली गती थांबवत नाही. सूर्य चंद्र हे आपापल्या गतीप्रमाणे फिरतायत. पण त्या दिवशीची जी चैत्र शुद्ध नवमीची तिथी होती, रात्री दुपारी 12च्या वेळेला 2 घटका तो सूर्य थांबलेला आहे. का थांबलाय तर सूर्यवंशामध्ये अशा वेळेला दुपारच्या वेळी हा सूर्य जो होता तो 2 घटक थांबला, 2 क्षण थांबला. का बरं थांबला. सूर्यवंशी येणार रघुनाथ, सूर्यवंशी सूर्यनारायणाला सुद्धा आनंद झालेला आहे. का बरं आनंद झालाय की हा जो साक्षात त्रिभुवन नायक नारायण आहे, हा माझ्या वंशात सूर्यवंशामध्ये येणार.
आहे. सर्वांना भगवंतावर वाहण्यासाठी म्हणून फुलं येत आहेत आपल्याजवळ. फक्त कृपया त्यांचा वास घेऊ नये, कारण वास घेतलेली फुलं आपण भगवंतांना वाहू शकणार नाही म्हणून. आणि अशा पद्धतीने सर्वत्र चैतन्य असं भरलं होतं. आम्हाला कुसुम घन वर्षती. अयोध्येत आनंद नव्हता, पूर्ण चराचरामध्येच फक्त आनंद नव्हता, तर देव लोकापर्यंत हा आनंद गेला होता. सर्व देवांनाही आनंद झाला होता आणि देव लोकामध्ये दुंदुभींचा आवाज सुरू झाला. आम्हाला कुसुम घन वर्षती. तिथे गंधर्व लोकामध्ये दाटी झाली आहे गंधर्वांची. सर्वजण पृथ्वी लोकाकडे टक लावून बघतायत आणि तननननन करून गंधर्व गान करू लागले, नाच करू लागले. आम्हाला कुसुम घन वर्षती. तननन करी की समस्त गंधर्व सर्वस्त्रांना झाले. आनंदाचेच ते महापर्व. तो सूर्य नारायण थांबला होता. जणू विचार करत असेल की खरोखर मी किती पुण्यवान आहे की माझ्या वंशामध्ये, माझ्या सूर्यवंशामध्ये हा नारायण जन्माला येणार आहे. चैत्र मास चार शुद्ध नवमी गंधयुक्त तरीही पात उष्ण हे. दोन प्रहरी कागशिरी सूर्य खाला. आणि ती घटना आलेली आहे दुपारच्या 12 वाजता. 5ही ग्रह उच्चीचे होते. सोमवारची वेळ साधून अतिशय सुंदर अशा योगावरती राम जन्मदार नामस्मरण करूया. रघुपति राघव
आणि अशा वेळेला साक्षात गंगा याच्या चरण कमलामधून निर्माण झाली, त्या गंगेचं उदक किंवा पाण्याने त्या भगवंताची त्याचं स्नान किंवा जी न्हाणी म्हणतो आपण, ती न्हाणी घालायचा कार्यक्रम महालामध्ये कौशल्येचा सुरू झालेला आहे. नानी नानी त्या निर्मलात न्हाणी आणि तिची या भाग्याची कोण वाणी. नानी 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 त्या निर्मलात न्हाणी आणि तिची या भाग्याची कोण वाणी. भाग्याची कोण वाणी. ज्याच्या सेवे देह भाव केले परते, त्याच्या सेवे जाळी सकल दुरिते. ज्याच्या सेवे देह भाव केले परते, त्याच्या सेवे जाळी सकल दुरिते. ज्याच्या सेवे सायुज्य सौख्य भरते, ज्याच्या स्नेहे सायुज्य सौख्य भरते. ज्याच्या स्नेहे दावण माझी करीते. नानी नानी त्या निर्मलात न्हाणी आणि तिची या भाग्याची कोण वाणी. नानी नानी निर्मलात न्हाणी आणि भाग्याची. गंगा जन्मे याची या चरण कमळी, यावरी पाणी घालते हस्त कमळी. गंगा जन्मे याची या चरण कमळी, यावरी पाणी घालते हस्त कमळी.
निराश होता. तर तुम्ही म्हणाल हा विघ्न संतोषी कोण? तर एकटाच होता, तो म्हणजे चंद्र. भर दुपारच्या 12 वेळेला चंद्र कसा दिसणार हो? त्यामुळे त्याला दुःख झालं. पण प्रभू असे दयाघन आहेत, त्याला सुद्धा आश्वस्त केलं की घाबरू नको, फक्त मुलांनी वर जायचंय फक्त. त्यामुळे त्या चंद्राला आश्वस्त केलंय की माझ्या नामाच्या पुढे तुझं नाव लावलं जाईल आणि पुढचा जो माझा अवतार असणार आहे तो चंद्र वंशामध्ये होणार. त्या चंद्राची सुद्धा इच्छा पूर्ण केली. आणि अशा पद्धतीने 12 दिवस अयोध्येमध्ये अगदी आनंद उत्सव होता. तुम्ही विचार करा, यावर्षी मंदिर झालेलं आहे, आता तेवढा आनंद होता आहे चालू, तर त्यावेळेला काय अवस्था असेल? दशरथ राजांनी प्रत्येकाची मनोकामना पूर्ण केली आणि 12व्या दिवशी पाळणा ठेवलेला आहे आणि भगवंतांना पाळण्यात घालण्याआधी वसिष्ठांना आचरण केलेलं आहे. सुवर्ण शलाकांनी भगवंताचं नाव लिहिण्यात आलंय. जो सर्वांना रमवतो त्याचं नाव म्हणजे त्यांना रमवणारा तो राम, म्हणून त्याला राम असं म्हटलेलं आहे. भक्ताचं नाव लक्ष्मण, कारण त्याचं लक्ष आणि मन दोन्ही रामाजवळ, म्हणून तो लक्ष्मण. सुमित्रेला दोन लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकेयीचं नाव भरत असं ठेवलंय. पाळण्यामध्ये तो गोपा 3 वेळा गोपा फिरवण्याचं कारण म्हणजे त्या बाळाला दृष्ट लागू नये म्हणून. आणि एवढी जर दृष्ट खरं असेल तर तो गोपा फिरवल्या क्षणी पाळणा फुटतो असं म्हटलेलं आहे. म्हणून गोपा फिरवायचा आहे. तो गोपा फिरवून झाल्यानंतर त्या बाळाला फिरवण्यात आलेला आहे. इथे अयोध्येमध्ये त्या भगवंतांना साक्षात बाळ असलेलं ते त्याला पाळण्यात घातलेलं आहे. आणि कौसल्याबरोबर सर्व माता भगिनी अयोध्येमध्ये पाळणा लावल्या, पर्यंती गावं लागल्या. डाउनलोड करता मोबाईलाचेर उरता
तुका भुरगी जाली तू जालो ते मागीर घालपाचें थंय घालपाचें नामस्मरण करण्याआधी पण आपल्याला खूप वेळ नाम घ्यायचं आहे. नाम कसं घ्यावं हे आधी एकदा सांगतो. ताठ बसणे. ताठ का बसावं? कारण पृथ्वी मातेचा आपला जो कणा आहे तो 90 अंशावरती आला पाहिजे. आपण लहान असताना आपले आजी आजोबा वगैरे सांगायचे बघा की ताठ बसून वाच हे म्हणून. ताठ बसून अभ्यास केल्याने किंवा कोणतीही गोष्ट केल्याने काय होते तर रक्ताचा जो पुरवठा आहे तो मेंदूपर्यंत जातो आणि प्राणी शास्त्राच्या जो अभ्यास केला तर फक्त मनुष्य हा असा एक प्राणी आहे की त्याचा पाठीचा कणा हा भूमातेला 90 अंशावरती होती. ज्यांचा कणा असा आडवा आहे उभा होऊ शकत नाही त्यांची बुद्धी बघा म्हणजे म्हैस किंवा गाढव यांची बुद्धी कमी असते का? कारण त्यांचा पृथ्वीचा कणा आपला जो कणा आहे तो पृथ्वी मातेला 90 अंशावरती होत नाही. म्हणून आपण मनुष्य आहोत. ताठ बसणे आणि सर्वात मुख्य म्हणजे नामस्मरण करताना टाळी खणखणीत वाजवायची आहे कारण ॲक्युप्रेशरचे पॉइंट असतात आणि हे पॉइंट दाबल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. कारण माझ्यासाठी नाही भगवंतासाठी नाही स्वतःचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून खणखणीत टाळ्या वाजवा आणि फक्त टाळ्या वाजवू नका भगवंताचं नाम मुखाने घ्या. सोडून सकलही धंदा हरीचे पदवंदा पदवंदा सोडून
अजूनही आवाज अपेक्षित आहे, कारण आम्ही असं बघतो गजराला जातो कीर्तनाला, मोजकी माणसं असतात पण आवाज असा देतात की पूर्ण मंदिर दुमदुमून जातं. इथे माणसं इतके आहेत पण आवाज तसा येत नाहीये. अगदी खणखणीत आवाजात म्हणा की खरोखर तुम्ही त्या आईला, त्या जगदंबेला, त्या नारायणाला हाक मारताय. अहो मला एक सांगा, प्रपंचात अडलेला असतो तेव्हा कळवळीने हाक मारतो की नाही त्याला? मग मी म्हणण्याला सांगतोय त्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्याने का म्हणतोय? खरोखर तुमच्या आर्त भावनेने देवाला हाक मारा. श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण लक्ष्मी नारायण नारायण हरी हरी लक्ष्मी आदि नारायण नारायण हरी हरी आदि सत्य नारायण नारायण हरि हरि बद्री नारायण नारायण हरि हरि बद्री
एक उत्तरेकडील गजर आहे, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल, कदाचित ऐकला नसेल म्हणून इथे सादर करतो. हम तो सीताराम सीताराम कहेंगे कहेंगे, हम तो राधे श्याम कहेंगे कहेंगे, हम तो सीताराम सीताराम कहेंगे कहेंगे, हम तो राधे श्याम सीताराम राधे श्याम म्हणा सीताराम भगवंताचा जय जयकार करताना दोन्ही हात वर नाही काढले तर पुढच्या जन्मात तेच दोन हात पाय बनून येतात. त्यामुळे तसं होऊ नये म्हणून जय जयकारात हात वर करावे. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, श्री महालक्ष्मी माता की, राजाधिराज रामचंद्र भगवान की, मुख्य प्राण महारुद्र हनुमान की, श्री महालक्ष्मी माता की. श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम.
Shri Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Jai Ram. Nada Duniya Nada Dini. Shri Ram Jai Ram. Nada Dini Shri Ram Jai Ram. Nada Dini
गुरुजी सांगू एक मिनिट. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र भगवान की आणि अशा पद्धतीने पूर्ण अयोध्यावासी नाही तर अख्खं त्रिभुवन आनंद साजरा करत होतं. असाच राम जर आपल्याही घरी जन्माला यावा. राम कसा जन्माला येईल तर आनंद स्वरूपात जन्माला येईल. पण यासाठी काय करावं? गोंदवलेकर महाराज एकच सांगतायत की मनामध्ये नामस्मरण करावं. आज आपल्याला जसं शिकवलंय तसं संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणीला 1-2 मिनिट तरी निदान कमीत कमी सांगतो. नाहीतर बुवांनी सांगितलं म्हणून 2च मिनिटं बसा. कमीत कमी निदान 2 मिनिटं तरी बसून भगवंताचं नाम घ्या. ज्याने आज आपण जी रामनवमी साजरी केली आहे, वर्षभर तुमच्या घरामध्ये राम जन्माला येईल. नित्य तो राम तुमच्या बरोबर अस्तित्वात असेल. मनी धरा राम हाती धरा राम मनी धरा राम हाती धरा राम पाहुगाची श्रम करुणी काय पाहुगाची श्रम करुणी काय पाहुगाची श्रम करुणी काय पाहुगाची श्रम करुणी काय. मनी धरा राम मनी धरा राम हाती धरा राम
विराम घेणार. कीर्तन करण्याची संधी दिल्याबद्दल पूर्ण संस्थांचे मी आभारी आहे. यातल्या ज्या काही चुका झालेल्या असतील त्या लहान समजून मला क्षमा करावी. यातलं जे काही चांगलं आहे हे तुम्हा सर्वांचं असं समजून जगदंबेच्या चरणी आणि परमहंस सद्गुरू श्री बाळकृष्ण महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच विराम घेतो. राधा कृष्ण राधा जय जय राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा
संस्थान कमिटीतर्फे सगळ्याक एक सुचोवणी आरती जाल्ली आसा तो प्रसाद वांटून जातलो. ताचे पयलीं सगळ्या लोकांनी देवाचें दर्शन घेवचें, स्वामी महाराजांची भेट तशेंच घेवचें. उरितान घेवटेंत कोणेच घुसचें न्ही. घेवटेंतल्यान लायन जातली, देवाचें दर्शन घेवचें, महाराजांची भेट घेवची. आनी हांगा म्हज्या दावे सायडीक म्हणजे तुमी हे सायडीक देवस्थानच्या उजवे सायडीक म्हणजे म्हज्या दावे सायडीक हांगा प्रसाद वाडटले. हो प्रसाद घेवपाचो. भायर वचपाचें उसार रसाची वेवस्था केल्ली आसा, तुमचे खातीर उसार रस मेळटलो, तो घेयात. मागीर तेर जातलो आनी तेर ओडून जातकच मागीर सकयल महालक्ष्मी हॉल बाळेश्वर हॉलाचेर तुमचे खातीर फराळाची वेवस्था केल्ली आसा. शिस्त पाळ्ळी आसत जाल्यार बेगिनात बेगीन ही गजाल घडटली. परतें सांगता, हे सायडीन सगळ्यांनी भितर सरपाचें, देवाचें दर्शन घेवपाचें, स्वामी महाराजांची भेट घेवपाची, हांगा प्रसाद घेवपाचो आनी सरळ उसाचो रस पिवपा वचपाचें. मागीर रथ ओडपाचो आसा आनी रथ ओडले नंतर मागीर तुमचे खातीर रिफ्रेशमेंट बाळेश्वर हॉलांत वाट पळयतात. हे सगळें शिस्तबद्ध रीत जातलें जाल्यार व्हॉलिंटियरे शिवाय स्वता व्हॉलिंटियर जावन आपआपणे हातूंतल्यान मार्ग काडटलो. देव बरें करूं. फटाफट